पण दिल्लीमधून बघूया। बिहारमधील एसआयआर आणि राहुल गांधींनी आरोप केलेल्या मतचोरीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलं तापल्याने दिल्लीमध्ये इंडिया आघाडी आता आक्रमक झाली आहे। सकाळी 11 वाजता दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावरती इंडिया आघाडीकडून मोर्चा काढला जातोय आणि संपूर्ण प्रकरणात निवडणूक आयोग कुठलीही कारवाई करत नसून निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरती आणि निपक्षतेवरती विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे। तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसवरती पलटवार केलाय। मोर्चा काढण्याच्या ऐवजी निवडणूक आयोगात राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्र सादर करावं अशी मागणी भाजपाने केली आहे। आम्ही बांधू तेच तोरण हे सध्या राहुल गांधी, काँग्रेस आणि त्यांच्यावर नव्याने सहभागी झालेले त्यांचे गडी सहकारी संजय राऊत आणि उबाटा गट यांचं सध्या भूमिका आहे। काय म्हणे राहुल गांधींनी काय तो बॉम्ब फोडला मतदार यादी विरोधात। असं आहे की कुठलीही प्रक्रिया प्रोसेस पूर्ण करावी लागते। ठीक आहे, तुम्ही केलं, पण मुळामध्ये प्रश्न तसेच आहेत। त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही शोधताय का? नाही, रोज नव्या स्टोरी आणताय। कालपर्यंत तुम्ही ईव्हीएमच्या विरोधात बॉम्ब मारत होता, ईव्हीएम हॅक केलं म्हणत होता, आज मतदार यादीबद्दल घोळ करताय। तेही खोटं ठरलं की पुन्हा नव्याने उद्या शोध करणार। मतचोरी विरोधात हा मोर्चा काढला जातोय। राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप केलेला होता। या संदर्भात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। इंडिया आघाडीकडून आज हा मोर्चा काढला जातोय। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा हा मोर्चा आहे। निवडणूक आयोगाविरोधामध्ये यात हा मोर्चा काढला जातोय। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा हा मोर्चा आहे। दिल्लीमध्ये आज 11 वाजता हा मोर्चा पार पडणार आहे। दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती हा मोर्चा थेट धडक देणार आहे। मतचोरीच्या विरोधात हा मोर्चा आहे। राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप केलेला होता आणि या संदर्भातच आज मोर्चा काढला जातोय। मतचोरी बिहारच्या एसआयआर वरून इंडिया आघाडीचा मोर्चा आहे। निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये इंडिया आघाडी आता चांगलीच आक्रमक झाल्याचं सध्या चित्र आपल्याला बघायला मिळते। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रशांत, खरं तर 11 वाजता दिल्लीमध्ये हा मोर्चा निघतोय। इंडिया आघाडी तर चांगलीच आक्रमक झाली असं म्हणता येईल। जर बघितलं आपण 11:30 वाजता संसद भवन ते केंद्रीय निवडणूक आयोग अशा प्रकारचा हा पूर्ण मार्च असणार आहे। या मार्चमध्ये जर बघितलं आपण तर साधारणतः 300 खासदार सहभागी होणार आहे इंडिया आघाडीचे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं हे आहे की साधारणतः ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाचा या संदर्भात ज्या पद्धतीनं खुलासा केलेला आहे राहुल गांधी यांनी प्रचंड भ्रष्टाचार आणि घोटाळा झाल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती। त्या विरोधामध्ये हा मार्च करण्यात आलेला। या मार्चच्या निमित्ताने एक प्रकारे केंद्रीय निवडणूक आयोग कसं त्यांनी पारदर्शकपणे काम करावं अशा प्रकारची मागणी करण्यात येणार आहे। प्रशांत, कोण कोण या मोर्चामध्ये सहभागी होईल? कशा प्रकारचं स्वरूप या मोर्चाचं असणार आहे? या मोर्चामध्ये इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहे त्या घटक पक्षांचे सर्व नेते सहभागी होणार आहेत। यामध्ये राहुल गांधी सहभागी असतील, त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर मल्लिकार्जुन खरगे असतील, त्यानंतर संजय राऊत महाराष्ट्राच्या वतीनं असतील, त्यानंतर काँग्रेसचेही नेते एनसीपीच्या सुप्रिया सुळे असतील, ज्या महाविकास आघाडीचे नेते आहेत त्याने तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, त्यानंतर अभिषेक बॅनर्जी असणार आहे। याशिवाय जर बघितलं आपण एआयडीएमकेचे जे आहेत आणि डीएमकेचे खासदार जे आहेत टी आर बालू ते असतील, डी राजा असतील, सीपीआयएमचे खासदार असतील, सीपीएमचे खासदार असतील, सीपीएमचे खासदार एसआर बेबी असतील, अशा प्रकारचे विविध घटक पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत ते या मार्चमध्ये सहभागी असणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। प्रशांत, वेळोवेळी या संदर्भात तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। दरम्यान इकडे महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावेळेला महायुती सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आणि वादग्रस्त मंत्री तसंच आमदारांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे। हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये करून कलंकित मंत्री आणि आमदारांवरती कारवाई करण्यासाठी सांगितलं जात आहे। दरम्यान एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। खासदार राऊतांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांच्या अचानक राजीनामा आणि निघून जाण्यावरती चिंता व्यक्त केलेली आहे। याबाबत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिले आणि 10 ऑगस्ट 2025 रोजी लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी उपराष्ट्रपतींच्या सुरक्षिततेबद्दल आणि सध्याच्या ठिकाणाबद्दल माहिती मागितलेली आहे।
राहुल गांधी जी और हम सब उजागर कर रहे हैं। उससे अगर किसी को तकलीफ होती है तो उनकी बात है, लेकिन अगर हमारे कुछ सवाल है, वो सवाल हम चुनाव आयोग से पूछना चाहते हैं और हम सभी मिलकर जाना चाहते हैं, तो हमको परमिशन मिलनी चाहिए। इकडे महाराष्ट्रात सुद्धा शिव